आवाज इंग्लिश या चॅनेलवरून आपण इयत्ता 10वीचा 2.2 द बॉय हु ब्रोक द बँक, तो मुलगा की ज्यानं बँक ब्रोक केली, ज्यानं बँक फोडली, असं टायटल आहे. रस्किन बॉन्ड हे एक अतिशय नामांकित भारतीय लेखक. नाव भारतीय वाटत नाही तुम्हाला, परंतु त्यांचा जन्म वगैरे इथं भारतातच झालेला आहे. ते ब्रिटिश आहेत पण जन्मानं भारतीय आहेत. आणि त्यांचा अतिशय सुंदर धडा, या धड्याचा जो एका ओळी त्याचं वर्णन करायचं म्हटलं तर, अफवा अक्षरशः जंगलाला लागलेल्या आगीपेक्षा अधिक वेगानं पसरतात. ज्या अगदी छोटी गोष्ट असते पण ती गोष्ट खूप वेगानं पसरते आणि त्या अफवा ज्या असतात त्या अफवा अक्षरशः एखाद्याला बर्बाद करतात. इथं तर अख्खी बँक बर्बाद केलेली आहे. प्रत्यक्ष त्या धड्यामध्ये काय आहे बघा, पान नंबर 48, द बॉय हु ब्रोक द बँक, रिटन बाय रस्किन बॉन्ड. 48 पानावर बघा, नथू ग्रंबल टू हिमसेल्फ. नथू स्वतःशीच ग्रंबल झाला, कुरकुरला, तक्रार केली त्यानं. ऍज ही स्वेप्ट द स्टेप्स ऑफ द पीपल नगर बँक. ऍज म्हणजे जेव्हा, ऍजचा अर्थ व्हेन असा असतो. जेव्हा ही स्वेप्ट, जेव्हा त्यानं लोटलं होतं द स्टेप्स ऑफ द पीपल नगर बँक, पीपल नगर बँकेच्या पायऱ्या लोटताना स्वतःशीच कुरकुरलंय, स्वतःशीच काहीतरी बोललंय. ओन्ड बाय सेठ गोविंदराम. ही जी पीपल नगर बँक होती तिचं ओनर कोण होतं, मालक कोण होतं, तर शेठ गोविंदराम होते. आणि त्या बँकेमध्ये नथू शिपाई होता. ही यूज द स्मॉल ब्रूम हरिडली. नथूनं आपला जो छोटा ब्रूम होता, झाडू होता, तो घाईघाईत त्यानं लोटून काढले. आणि केअरलेसली, काय काळजीपूर्वक तो लोटत नव्हता, घाईघाईत कस तरी त्यानं लोटलं. अँड द डस्ट, आणि घाईत लोटल्यामुळे जी धूळ होती ती धूळ आफ्टर रायझिंग इन अ क्लाउड, त्या धूळ वर गेली, रेझिंग झाली, वर गेलेली आहे. आफ्टर रायझिंग ती धूळ वर गेली कुठं, इन अ क्लाउड, क्लाउड सारखी वर गेलेल्या धुळीचा ढग झाला. अबव हिज हेड, त्याच्या डोक्यावर धुळीचा ढग झालाय. सेटल डाऊन अगेन, आणि पुन्हा डोक्याएवढ्या उंचीवर गेलेला ढग, तो धुळीचा परत सेटल झालाय, परत स्थिरावलाय. कुठं, ऑन द स्टेप्स, म्हणजे त्या पायऱ्यांवर, म्हणजे पायऱ्यांवर धुळा तसाच राहिला. ऍज नथू वॉज बँगिंग हिज अ पॅन. ऍज म्हणजे व्हेन, जेव्हा नथूनं बँग केलं, जोरात आदळली, धाड दिशी. हिज अ पॅन, त्याची ती सुपली म्हणूया आपण. अगेन्स्ट अ डस्टबिन, डस्टबिनवर त्यानं आपली सुपली आदळली. तेव्हा काय झालं, सीताराम द वॉशरमॅन सन, जो सीताराम होता की जो कपडे धुणारा होता, वॉशरमॅनचा पोरगा, धोब्याचा पोरगा, पासड बाय, तो तिथूनच निघाला होता. सीतारामचं पायऱ्या लोटून झालं, धुळा भरला, त्यानं ते डस्टबिनवर सुपली आदळली आणि तेव्हा तिथं सीताराम निघाला होता. पुढच्या पॅसेजमध्ये, सीताराम वॉज ऑन हिज अ डिलिव्हरी राऊंड. सीताराम डिलिव्हरी राऊंडला होता. डिलिव्हर करणे म्हणजे पोच करणे, कपडे इस्त्री बिस्त्री करून धुवून पोच करायला निघाला होता. ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लोथ्स. त्याच्याकडे बंडल होता, गठुळ होतं म्हणा, गाठोड होतं म्हणा. कशाचं, फ्रेशली प्रेस्ड, नुसत्याच इस्त्री केलेल्या, प्रेस करणे म्हणजे इस्त्री करणे, कपड्याचं गाठोड होतं. आणि ते बॅलन्स्ड ऑन हिज हेड, ते त्यानं बॅलन्स केलं होतं, तोल त्याचा धरला होता त्यानं त्याच्या डोक्यावर गाठोड होतं, त्यामध्ये इस्त्री केलेली कपडे होते. आणि मग सीताराम काय म्हणतोय बघा, डोंट रेज सच डस्ट. असा धुरळा उडवू नकोस, अशी धूळ उडवू नकोस. ही कॉल्ड आउट टू नथू, त्यानं नथूला सांगितलं. आर यू अनॉइड, अरे तू चिडलायस का, अनॉइड झालायस का. बिकॉज, कारण, दे म्हणजे ते बँकवाले, आर स्टील रिफ्युजिंग यू टू पे,
ते बँकवाले रिफ्यूज करतायत, नाकारतायत तुला पैसे द्यायला. पे यू म्हटलंय, तू त्यासाठी चिडलायस का की बँकवाले तुला पैसे देणार किती, आणि एक्स्ट्रा ₹2 अ मंथ, महिन्याला ₹2 तुला एक्स्ट्रा पाहिजे होते. म्हणजे त्याने पगारवाढ मागवली होती आणि मग पगारवाढ ₹2 मागितलेली आहे, ते देत नाहीत म्हणून एवढा असा कसाही लोटायला लागलायस, दुरळा उडवायला लागलायस, त्यामुळे चिडलायस का? अशा प्रकारे नथूला सीतारामने विचारलं. तेव्हा मग नथू म्हणतोय, आय डोंट विश टू टॉक अबाउट इट. आय डोंट विश, माझी इच्छाच नाही टू टॉक अबाउट इट, त्याविषयी मला बोलायचंच नाही आता त्या पगारवाढीविषयी. कंप्लेन द स्वीपर बॉय, हा जो शिपाई होता, स्वीपर बॉय होता, त्यानं तक्रार केली. आणि तो पुढे म्हणतोय, आय हॅवंट इव्हन रिसिव्ड माय रेग्युलर पे. मला माझा रेग्युलर पे मिळालेला नाही अजून. म्हणजे जो नियमित महिन्याच्या महिन्याला पगार होता तोच अजून मिळायचा आहे, ₹2 वाढीचं काय घेऊन बसलास? अँड धिस इज द 20th ऑफ द मंथ, आणि महिन्याचा हा 20वा दिवस आहे, 20 तारीख आज, अजून पगार झालेला नाही. हु वुड थिंक, कुणाला असं वाटेल रे, अ बँक वुड होल्ड अप अ पुअर मॅन सॅलरी. कुणाला असं वाटेल तरी का की बँकेनं होल्ड अप केलंय, बँकेनं अडवलेलं आहे, रोखलेलं आहे एखाद्या गरीब माणसाचा, पुअर मॅन सॅलरी, गरीब माणसाचा पगार बँकेनं अडवलाय, कुणाला पटेल तरी का म्हणतो? ऍज सून ऍज आय गेट माय मनी, ऍज सून ऍज म्हणजेच जेव्हा मला माझे पैसे मिळतील, आय एम ऑफ, तेव्हा मी गेलो म्हणून समजा. नॉट अनदर वीक, पुढच्या वीकला मी इथं नसणारच आहे, पगार मिळाला की पुढच्या आठवड्यात मी नाही. आय वर्क इन धिस प्लेस, नॉट अनदर वीक आय वर्क, पुढच्या आठवड्यात मी वर्कच करणार नाही या प्लेसला, या ठिकाणी. एवढं सगळं त्यानं सीतारामला सांगितलं. अँड नथू बँग द बँग, नथूनं बँग केलं, दान दिशी वाजवलं द पॅन, ते तिची सुपली वाजवली. कशावर? अगेन्स्ट द डस्टबिन, डस्टबिनवर वाजवली. सेव्हरल टाइम्स, फार सुपली त्यानं ती डस्टबिनवर वाजवलेली आहे. का वाजवली? जस्ट टू एम्फसाइज, केवळ जोर देण्यासाठी. हिज अ पॉइंट, आपल्या मुद्द्यावर जोर देण्यास. पुढल्या महिन्यात मी तर नाही म्हणजे नाही, 2, 3, 4 वेळा त्यानं आपला मुद्दा पटवण्यासाठी, आपला पॉइंट पटवण्यासाठी सुपली आदळलेली आहे. अँड गिव्हिंग हिमसेल्फ कॉन्फिडन्स, आणि कॉन्फिडन्स दाखवण्यासाठी, आत्मविश्वास दाखवण्यासाठी. मग सीताराम त्याला म्हणतोय, वेल आय विश यू लक, माझ्या तुला शुभेच्छा, सोड नोकरी. सीताराम म्हणतोय, आय विल कीप अ लुकआउट फॉर, मी लुकआउट फॉर करेन, मी शोध घेईन, एनी जॉब दॅट माइट सूट यू, एखादी नोकरी तुला सुटेबल आहे, तुझ्या योग्यतेची, म्हणजे शिपाई लोड झाड करण्यासारखी नोकरी तुला आहे का मी बघतो. अँड ही प्लॉडेड बेअरफूट अलॉंग द रोड, आणि त्यानं प्लॉडेड म्हणजेच जड पावलानं चालणे, म्हणजे दुःखी अंतःकरणानं जाणे. तो अनवाणी पायानं, बेअरफूट, पायात त्याच्या चप्पल नाही, रस्त्यानं जड पावलानं गेला. द बिग बंडल ऑफ क्लोथ्स हायडिंग, आणि ते बिग, मोठ्याच्या मोठं जे गाठोळ होतं, बंडल होता त्या कपड्यांचा, तो मोठा बंडल होता, त्यामुळे लपत होतं, हाईड होत होतं. काय लपत होतं? मोस्ट ऑफ हिज हेड अँड शोल्डर्स, अगदी बऱ्यापैकी त्याचं डोकं आणि त्याचे शोल्डर, त्याचे दोन्ही खांदे आणि डोकं सगळं लपत होतं. इतका मोठा बोजा त्या गाठोड्याचा त्याच्या डोक्यावर होता. ऍट द 4th होम ही व्हिजिटेड, 4थ्याच घराला त्यानं व्हिजिट दिली. सीताराम हर्ड, आणि त्या 4थ्याच घरामध्ये सीतारामनं ऐकलं. द लेडी ऑफ द हाऊस मेन्शन दॅट, त्या घरातली जी गृहिणी होती, लेडी, ती सांगत होती, मेन्शन करणे म्हणजे सांगणे, दॅट सी वॉज इन नीड ऑफ अ स्वीपर, तिला स्वीपरची गरज आहे, लोटणाऱ्याची गरज आहे, असं ती सांगत होती. टाइम
हिज अ बंडल टुगेदर, टाय म्हणजे बांधणे, ते गाठोळ त्यानं बांधलं, म्हणजे त्या गृहिणीची कपडे दिली असतील आणि मग त्यानं गाठोळ बांधलं. ही सेड, आणि तेव्हा गाठोळ बांधताना तो म्हणतोय, आय नो ऑफ अ स्वीपर बॉय, मला एक शिपाई माहित आहे, लोटझाड करणारा माहित आहे, हु इज लुकिंग फॉर वर्क, तो पण काम शोधतोय. लुक फॉर म्हणजे शोधणे. ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ, तो नेक्स्ट मंथ पासून तुमच्याकडे काम करू शकतोय. ही इज विथ द बँक, तो बँकेमध्ये नोकरीला आहे जस्ट नाऊ, आता. बट दे आर नॉट गिव्हिंग हिम हिज पे, पण ते त्याला त्याचा पे दिना झाले, त्याचा पगार बँकवाले त्याला देणार. अँड ही वॉन्ट्स टू लिव्ह, आणि म्हणून त्याला जॉब सोडायचंय, त्याला नोकरी सोडायची. इज दॅट सो, असं आहे व्हय, सेड मिसेस श्रीवास्तव. त्या गृहिणीचं नाव होतं मिसेस श्रीवास्तव. त्या म्हणतात, इज दॅट सो, वेल ठीक आहे, मग टेल हिम टू कम, त्याला यायला सांग, अँड सी मी टुमारो, आणि उद्या मला भेटायला सांग. अँड सीताराम, आणि मग तो सीताराम जो होता, ग्लॅड, त्याला आनंद झाला, दॅट ही हॅड बीन ऑफ सर्व्हिस, कारण त्याच्याकडून सेवा घडली होती, काम झालं होतं. कोणाचं? टू बोथ अ कस्टमर अँड इज अ फ्रेंड. कस्टमरचं पण काम झालं, म्हणजे मिसेस श्रीवास्तवचं पण काम झालं, तिला झाडूवाला मिळाला, अँड इज अ फ्रेंड, आणि त्याच्या मित्राचं पण काम झालं, म्हणजेच नथूचं पण काम झालं, त्याला जॉब मिळाला. हॉइस्टिंग हिज अ बॅग ऑन हिज अ शोल्डर, हॉइस्टिंग केलं, असं भिरकावलं म्हणूया आपण, त्याची बॅग त्यानं आपल्या शोल्डरवर अडकवली. अँड वेंट हिज अ वे, आणि आपल्या वाटेनं तो गेला. मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग, मिसेस श्रीवास्तवना थोडंसं शॉपिंग करायचं होतं, काहीतरी खरेदी करायची होती. सी गेव इन्स्ट्रक्शन्स टू द आया, त्यांनी आपल्या आयाला, घरात जी स्त्री नोकर कोणतरी होती, तिला सूचना दिली, इन्स्ट्रक्शन दिली, अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी, आपल्या बाळाकडे लक्ष दे. अँड टोल्ड द कुक, आणि आपल्या आचार्याला सांगितलं, कुकला सांगितलं, नॉट टू बी लेट, उशीर होऊ देऊ नको, विथ द मिड डे मील, दुपारचं जे जेवण आहे, मिड डे मील आहे, त्याला उशीर करू नको. देन सी सेट आउट फॉर, हाही वाक्यप्रचार आहे, आणि मग नंतर ती निघाली, सेट आउट, बाहेर पडली म्हणे आपण, द पीपल नगर मार्केट प्लेस, आणि मग पीपल नगरच्या मार्केटकडं, जिकडं मार्केट होतं तिकडं ती गेली. टू मेक हर कस्टमरी टूर, खरं म्हणजे मार्केटिंग करणं ही तिची नेहमीचीच कस्टमरी, आवडीची टूर होती, दौरा होता, ऑफ द क्लोथ शॉप्स, कपड्याच्या दुकानात जायचं, गरज नसतानाही खरेदी करायची, अशीच नेहमीचीच तिची कस्टमरी टूर होती, नेहमीचाच हा दौरा होता. अ लार्ज शेडी टॅमरिन ट्री, एक मोठच्या मोठं, लार्ज भलं मोठं शेडी, अगदी सावली देणार, शेड देणार चिंचेचं झाड होतं, टॅमरिन ट्री होतं. ग्रीव ॲट वन एंड ऑफ द बाजार, आणि ते झाड वाढलं होतं एका एंडला, बाजार जिथं होता, मार्केट होतं, त्याच्या एका बाजूला एक चिंचेचं झाड होतं. अँड इट वॉज हिअर, आणि इथं या चिंचेच्या झाडाखाली, दॅट मिसेस श्रीवास्तव फाउंड, मिसेस श्रीवास्तवला आढळलं, सापडलं. फाइंडचा भूतकाळ आहे, फाउंड, काय सापडलंय? हर फ्रेंड, तिची मैत्रीण तिला दिसली, मिसेस भूषण, तिच्या मैत्रिणीचं नाव होतं मिसेस भूषण. शेल्टरिंग फ्रॉम द हिट, ती झाडाखाली निवारा घेत होती. शेल्टरिंग, शेल्टर म्हणजे निवारा, फ्रॉम हिट, हिट पासून, उन्हापासून, उन्हाळ्याचे दिवस होते आणि उन्हापासून ती सावलीला तिथं उभा होती. मिसेस भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ, मिसेस भूषण स्वतःला फॅनिंग करत होती, वारा घेत होती म्हण्या. विथ अ लार्ज हँडकरचिप, मोठ्या हँडकरचिपनं, मोठ्या रुमालानं, उन्हाळ्यात आपण वारा घेतो तशी ती वारा घेत होती. सी कंप्लेंट ऑफ द समर,
तिनं समर विषयी उन्हाळ्याविषयी कंप्लेंट केली, तक्रार केली. विच सी ऑफर, तिनं उन्हाळ्याविषयी तक्रार केलेली आहे आणि सी ऑफर मेक अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणतो आपण, होकार देणे, आणि त्याला तिनं होकार दिला, होकार अर्थी मान डोलवली. वॉज डेफिनेटली द हॉटेस्ट, ती म्हणते नक्कीच हा जो उन्हाळा आहे हा हॉटेस्ट उन्हाळा आहे इन द हिस्ट्री ऑफ पीपल नगर. पीपल नगरच्या इतिहासात आजपर्यंत एवढा कडक उन्हाळा बाई मी कधी बघितला नाही, अशा प्रकारचं विधान तिनं केलं. सी देन शोड, आणि मग तिनं दाखवलं मिसेस श्रीवास्तवनं दाखवलेलं आहे अ सॅम्पल ऑफ द क्लॉथ, एक कापड दाखवलंय. सी वॉज गोइंग टू बाय, की जी ते विकत घेऊन आली होती, आपण खरेदी केलेलं, बाय केलेलं ते कापड दाखवलं. अँड फॉर 5 मिनिट्स, आणि जवळजवळ 5 मिनिटं दे डिस्कस्ड, त्या दोन बायका एकत्र आल्यात म्हटलं त्यांनी चर्चा केली. इट्स शेड, किती शेड बाय चांगली आहे याची, टेक्स्चर, याचं टेक्स्चर कसं आहे, याचे धागे कसे आहेत बघ, कापड कसं चांगलं आहे, सूत कसं चांगलं आहे, अँड डिझाईन, आणि याची डिझाईन कशी चांगली. 5 मिनिटं चर्चा चालली. हॅव्हिंग एक्झॉस्टेड दिस टॉपिक, आणि मग या टॉपिकला वैतागून मिसेस श्रीवास्तव सेड, मग मिसेस श्रीवास्तवनी विषय बदलला. डू यू नो माय डिअर, अगं तुला माहित आहे का ग, दॅट सेठ गोविंदराम्स बँक कांट पे, सेठ गोविंदराम बँक्स कॅनॉट इव्हन पे, सेठ गोविंदरामची बँक पगार देत नाही इट्स एम्प्लॉईज, अगं ती त्याच्या कुठल्याच एम्प्लॉयला पगारच देत नाही, तुला माहित आहे. ओनली दिस मॉर्निंग, आगा सकाळीच आय हर्ड अ कंप्लेन, मी तक्रार ऐकली फ्रॉम देअर स्वीपर, त्यांचा जो झाडू आला होता ना, सकाळीच माझ्याकडे म्हणत होता की त्याला पगार मिळत नाही म्हणून, आणि कुणालाच मिळत नाही म्हणून. हु हॅझंट रिसिव्ड हिज वेजेस, त्याला त्याचा पगार मिळालेला नाही, तो म्हणतोय. वेज म्हणजे मजुरी, पगार. फॉर ओव्हर अ मंथ, अगदी महिना झाला तरी त्याला पगार मिळाला. खरं म्हणजे पगार साधारण 10 तारखेला पकडला तरी 10 दिवस लेट झाला होता, पण इथं भर घातली तिनं, महिना झाला त्याचा पगार मिळालेला नाही, आणि त्याचाच नव्हे कुठल्याच एम्प्लॉईचा मिळालेला नाही. म्हणजे छोटी गोष्ट होती ऍक्च्युली, पण इथं मिसेस श्रीवास्तवनी आणखी वाढवून सांगितली. पुढं शॉकिंग, धक्कादायक आहे बाई हे, रिमार्क मिसेस भूषण. मिसेस भूषण बाई म्हटल्या किती धक्कादायक आहे बाई हे. इफ दे कांट पे द स्वीपर, जर ते झाडूवाल्याचे पैसे देऊ शकत नसतील, दे मस्ट बी इन अ बॅड वे, मग नक्कीच काहीतरी काळा बाजार आहे, काहीतरी बॅड वे तिथं आहे बाई. नन ऑफ द अदर्स, मग बाकीच्या कुणालाच, कुड बी गेटिंग पेड आयदर, मग बाकीच्या कुणालाच पेड होत नसणार, बाकी कुणालाच पैसे मिळत नसणार आहेत, ह्यांना मिळत नाहीत म्हणजे बाकी कुणाला मिळतात बाई, झाडूवाल्याचे पैसे साधे देत नाहीत. सी लेफ्ट मिसेस श्रीवास्तव, आणि मग मिसेस भूषणनं मिसेस श्रीवास्तवला सोडलं ऍट द टॅमरिन ट्री, त्या चिंचेच्या झाडाखाली सोडलं. अँड वेंट इन सर्च ऑफ हर हजबंड, इन सर्च ऑफ म्हणजे शोध घेणे, आणि कुणाचा शोध घ्यायला गेली, आपल्या नवऱ्याचा शोध घ्यायला गेली. हु वॉज सिटिंग, आणि तो बसला होता इन फ्रंट ऑफ कमल किशोर फोटोग्राफी शॉप. कमल किशोरचं फोटोग्राफीचं शॉप होतं, त्याच्या पुढच्याच बाजूला नवरा तिचा बसला होता मिसेस भूषणचा, टॉकिंग विथ द ओनर, मालकाबरोबर थापा मारत बसलाय तिथं, गप्पा मारत. बायको तिथे गेली आणि म्हणते, सो देअर यू आर, हा हित आहे वे, क्राईड मिसेस भूषण. मिसेस भूषण ओरडली, आय हॅव बीन लुकिंग फॉर यू, मी किती वेळ झालं तुम्हाला शोधते, ऑलमोस्ट अन आवर, जवळजवळ तासभर सगळ्या गावातनं शोधते तुम्हाला, इथं बसलाय वे. वेअर डिड यू डिसअपियर, कुठं गायब झाला होता, डिसअपियर होणे म्हणजे अदृश्य होणे, कुठं गायब झाला होता, कुठं अदृश्य झाला होता. भडकली नवऱ्यावर. नवरा म्हणतोय नो वेअर, कुठे गेली तो, इथंच आहे की. रिप्लाइड मिस्टर भूषण, मिस्टर भूषण कुठे नाही, इथंच आहे की. हॅड यू रिमेन स्टेशनरी इन वन शॉप, कधी तुम्ही स्टेशनरी असता, स्थिर असता, स्टेशनरी म्हणजे स्थिर, इन वन शॉप एकाच दुकानात असता कधी. आय माइट हॅव फाउंड यू, की मला तुम्ही कदाचित सापडला असता, माइट हॅव फाउंड.
कदाचित मला सापडला असता हो, पण तुमचा पाय काय एका थाऱ्याला असतोय, कधी एका दुकानात असताय. बट यू गो फ्रॉम वन शॉप टू अनादर. तुम्ही तर एका दुकानात दुसऱ्या दुकानात जाताय. लाईक अ बी इन अ फ्लॉवर गार्डन. तुम्ही तर काय नुसती मधमाशी आहे, बी आहे. लाईक अ फ्लॉवर गार्डन, जशी बी मधमाशी एका फुलावर दुसऱ्या फुलावर जाते, तसं तुम्ही एक दुकान सोडून दुसऱ्या दुकानात. कुठं तुमचा पाय थाऱ्यावर असतोय. डोंट स्टार्ट ग्रमलिंग. करू नकोस. मिसेस भूषण जाऊन नवऱ्याला म्हणायला लागल्या होत्या बघितलं मागच्या ह्याच्यात, की कुठं गायब झालाय, तुमचा पाय एका ठिकाणी असतो का, तुम्ही म्हणजे मधमाशी ह्या फुलावर त्या फुलावर. वैतागली होती ती पण उन्हातनं फिरून. मग नवरा तिला म्हणतोय डोंट स्टार्ट ग्रमलिंग. अगं उगच ग्रमलिंग करू नकोस. द हीट इज ट्राईंग इनफ. हीटनं आधीच मला ट्राईंग केले, त्रास दिलाय. आय डोंट नो. माझं मलाच कळेना. बायको म्हणते व्हॉट्स हॅपनिंग टू पीपल नगर. पीपल नगरला झालंय काय, हे वाक्य बायकोच आहे. इवन द बँक इज अबाउट टू गो बँकक्रप्ट. अगदी बँक सुद्धा बँकक्रप्ट झालेली आहे. बँक सुद्धा दिवाळखोरीत निघालेली आहे. नेमकं झालंय तरी काय. व्हॉट्स दॅट. काय सांगताय काय, सेड कमल किशोर. कमल किशोर तिथंच होता, त्याच्या दुकानापुढेच मिस्टर भूषण बसलाय, तिथंच मिसेस भूषण आलेले. अहो काय सांगताय काय. सिटिंग अप स्टडली. झाड दिवशी उठून उभा राहिला. विच बँक. अहो कुठली बँक म्हटला. काय द पीपल नगर बँक. ऑफकोर्स. का हो, पीपल नगरच बँक, दुसरी कुठली बँक आहे गावात. आय हिअर. मी असं ऐकलंय दे हॅव स्टॉप्ड पेइंग एम्प्लॉईज. त्यांनी आपल्या नोकरांना पगार द्यायचं पण बंद केलंय, असं मी ऐकलंय. डोंट टेल मी. मला सांगू नका. यू हॅव अन अकाउंट देअर मिस्टर किशोर. मिस्टर किशोर तुमचा अकाउंट बिकाउंट आहे का तिथं. माझ्या संग बोलत बसू नका. तो म्हणते नो बट माय नेबर्स हॅज. माझं नाही हो, पण माझ्या शेजाऱ्याच आहे. ही एक्सक्लेम. असं तो उद्गारला. अँड ही कॉल्ड आउट. आणि त्यानं हाक मारली. ओव्हर द लो पोर्शन. ओव्हर द लो पार्टिशन. लो पार्टिशन होतं. दोन दुकानं होती एकमेकाच्या लगत, आणि दोघांच्या मध्ये पार्टिशन होतं, भिंत होती, पण ती पूर्ण पॅक नव्हती, लो होती. त्यानं हाक मारली टू द कीपर ऑफ द बार्बर शॉप नेक्स्ट डोअर. पलीकडच्या बाजूला बार्बरचं शॉप होतं, न्हाव्याचं दुकान होतं. आणि त्यानं त्या न्हाव्याला हाक मारलं. दीपचंद. अरे दिप्या, हॅव यू हर्ड द लेटेस्ट. तू लेटेस्ट न्यूज ऐकलीस का, ताजी बातमी. द पीपल नगर बँक इज अबाउट टू कोलॅप्स. पीपल नगर बँक अक्षरशः आता कोलॅप्स झालेली आहे, बुडायला लागलेली आहे. कोलॅप्स होणे, कोसळणे. यू वुड बेटर गेट युअर मनी आउट. यू वुड बेटर. अरे बरं होईल तू तुझं पैसे तेवढं काढून घे. गेट युअर मनी आउट. तुझे मनी गेट आउट कर ऍज सून ऍज यू कॅन. जेवढं शक्य आहे तेवढं लवकरात लवकर जा आणि जाऊन काय कर, बँकेतले पैसे काढ. म्हणजे आता तो जो कमल किशोर होता त्यानं आपल्या पलीकडच्या दीपचंद नावाचा जो न्हावे त्याला ही बातमी दिलेली आहे. बघा, सीताराम कडून आलेली बातमी मिसेस भूषण कडे गेली, मिसेस श्रीवास्तव कडे गेली, मिसेस श्रीवास्तव कडून मिसेस भूषण कडे गेली, मिसेस भूषण कडून ती कमल किशोरच्या दुकानात आली, कमल किशोरच्या दुकानातून आता दीपचंद कडे गेलेली आहे. आता दुसऱ्या पार्ट मध्ये आपण बघणार आहे की नेमकं पुढे काय घडलं. धन्यवाद.